नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुप्रभात मित्रांनो. मस्त थंडीचे दिवस आणि या थंडीच्या दिवसांमध्ये मजा येते आपल्या शेतामध्ये. असो बघा, लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळतील हा सगळ्यांचा आता महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर आता आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. थोडंसं महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की हे कधी मिळतील, याच्यासाठी शासनाकडे पैसा आहे का, तरतूद आहे का, या सगळ्या गोष्टी आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत का बघा, जास्तीत जास्त लाईक करायला विसरत नका, जास्तीत जास्त शेअर करा. बघा, कुठल्याही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची पहिली बैठक झाली त्या प्रथम बैठकीमध्ये त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 2100 रुपये तर देऊ. बघा, आम्ही आमची जी काही वचनं दिली होती, आम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यांच्याशी आम्ही मागे फिरणार नाही, आम्ही ते पैसे देऊ. पण हे वचन होतं. आता वचन पूर्तीसाठी वेळ लागतो. वेळ कसा लागणार आहे, याच्यासाठी 2100 रुपयासाठी कुठली तरतूद केलेली नाहीये. ओके, याच्यासाठी वित्त विभागाची कुठलीही परवानगी नाहीये, याच्यासाठी कुठलाही अतिरिक्त निधी शासनाकडे नाहीये. पण आम्ही जे वचन दिले ते वचन पूर्तीसाठी आम्ही बाधिल आहोत, आम्ही त्या प्रकारचं काम करणार आहोत. आता हे 2100 रुपये कधी मिळतील हे अजून फिक्स नाही आहे. याच्यासाठी आम्हाला अधिवेशन लागेल. अधिवेशनामध्ये बजेट सादर होईल आणि त्या बजेटमध्ये 2100 रुपयेप्रमाणे ज्या काही महिला पात्र आहेत त्या महिला पात्र असणाऱ्या महिलांना आम्ही ते 2100 रुपये देऊ, त्यांच्यासाठी नियोजन करू. पण आता तरी 2100 रुपये कोणालाच मिळणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. 2100 रुपये नाही मिळणार, 1500 रुपये मिळतील. 1500 रुपयाचा पण अजून हप्ता यायचा बाकी आहे, जो की जानेवारीचा. बघा, डिसेंबरपर्यंत त्यांनी 7500 रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये टाकले, ज्यांनी ॲप्लिकेशन केले होते आणि सरसकट त्यांनी सगळ्यांनाच पात्र करून टाकलं. पण ज्या वेळेस योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्यांनी खूप काही नियम लावले होते. ते नियम परत एकदा व्हेरीफाय होतील, परत एकदा सगळ्या महिलांचे कागदपत्र पडताळणी होईल आणि त्याच्यानंतर मग सगळ्या महिलांना त्याच्यात कोण पात्र आहे कोण अपात्र आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील आणि मग त्यांच्या अकाउंटमध्ये 2100 रुपये बजेट झाल्यानंतर, बघा बजेट झाल्यानंतर 1500 आता मिळणार आहेत. तर बजेट झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडे जर पैसा असेल तर ते नक्कीच तुम्हाला देतील, नाहीतर मग जे काही पुढचे 4 वर्ष ढकलले जातील आणि 5व्या वर्षाला मग तुम्हाला ते 2100 रुपये देतील. असं देखील होऊ शकतं आणि किंवा होऊ पण शकत नाही, किंवा मिळणार देखील नाही. जी योजना आहे ती योजना देखील बंद करू शकता, कारण की पैसा नाही तर जनतेकडून किती पैसा तुम्ही वसूल करणार आहेत, किती गोष्टी महागाई करणार, आणि महागाई जरी खूप काही अतिप्रमाणात केली तर पुढच्या वेळेस त्यांचं सरकार येणं त्यांनाच डाऊट असतो आणि त्या गोष्टी अशा करणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजून घ्यावं लागणार आहे की जे काही 2100 रुपये तुमचे 2100 रुपये तुम्हाला आता लगेच नाही मिळणार. त्यासाठी बजेट होईल, अधिवेशन होईल, मंजुरी लागेल वित्त विभागाची. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ते 2100 रुपये मिळतील. ओके, महत्त्वपूर्ण अपडेट होता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.